राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध भागात बुधवारी सायंकाळी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली, तर तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला। आज म्हणजेच गुरुवारी राज्यात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। तसंच उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। आज राज्यातील 28 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय, तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। शनिवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होणार आहे। मागील 24 तासात कोकणातील कर्जत येथे 37 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत होते, तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर येथे 50 किलोमीटर आणि मराठवाड्यातील हिंगोली येथे 31 किलोमीटर प्रति तास वाऱ्याच्या वेगाची नोंद झाली। मन्नारच्या आखातापासून तमिळनाडू ओलांडून दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत पसरलेली द्रोणी सरासरी समुद्र सपाटीपासून 0.9 किलोमीटर उंचीवर कायम आहे। राज्यात आज 28 जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे। तसंच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।